फलटणचं राजकारण हे नेहमीच चर्चेत राहणारं राजकारण मानलं जातं. त्याहूनही जास्त चर्चा होते ती तिथल्या निंबाळकर घराण्याची, त्यातही रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची. असा एकही आठवडा जात नाही ज्यामध्ये या दोघांच्या मध्ये खटके उडत नाहीत. फलटणच्या राजकारणामध्ये 35 वर्ष एक हाती हुकुमशाही चालवणाऱ्या रामराजे नाईक निंबाळकरांनी मागच्या आठवड्यामध्ये एक आव्हान दिलं होतं. ते आव्हान शिंगावर घेऊन रणजितसिंह कोणताही पोलिसांचा कार्यकर्त्यांचा ताफा न घेता बुलेटवर रामराजे यांच्या घरासमोर जाऊन उभे ठाकले. रणजितसिंहांच्या या ॲक्शनची फलटण, सातारा आणि महाराष्ट्रामध्ये चर्चा व्हायला लागली. पण या संघर्षाच्या मागे नेमकी कसली पार्श्वभूमी आहे? काहीही झालं तरी या दोघांमध्ये खटके का उडत असतात? यांच्या वर्चस्वाची ही लढाई कधी संपणार? की हे फक्त निवडणुका आले की काही स्टंट करत असतात? संपूर्ण गोष्ट जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय कट टू कट. या संपूर्ण संघर्षाची सुरुवात झाली फलटणमधल्या एका सभेमधून. साखरवाडी येथे श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना शेअर्स रक्कम भरण्याचं आवाहन करण्यासाठी एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेमध्ये बोलताना रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरती जोरदार निशाणा साधला. रणजितसिंह हे पोलिसांचं संरक्षण घेऊन फिरतात असा दावा करत रामराजे यांनी त्यांना आव्हान दिलं की पोलीस प्रोटेक्शन काढून या, मग तुमच्याकडे बघू. याआधी सुद्धा बऱ्याच वेळा रामराजे यांनी रणजितसिंह हे पोलीस प्रोटेक्शन घेऊन फिरत असतात असा दावा केला होता. म्हणून या आव्हानाला उत्तर देण्यासाठी बुधवार रात्री सुमारे 9:30च्या आसपास रणजितसिंह पोलिसांचं कोणतंही संरक्षण न घेता एकटेच बुलेटवरून फलटणच्या मध्यवर्ती गजानन चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर जाऊन पोहोचले. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र रणजितसिंह यांनी स्वतः पुढाकार घेऊन कार्यकर्त्यांना दूर राहण्याचं आवाहन केलं. मी एकटा आलोय आणि मला हे आव्हान एकट्यानंच पूर्ण करायचंय असा पवित्रा त्यांनी घेतला. गजानन चौकामध्ये फेरफटका मारल्यानंतर रणजितसिंह आपली बुलेट घेऊन रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानाबाहेर म्हणजे संजीवराजे बंगल्याबाहेर पोहोचले. तिथे जवळपास 5-10 मिनिटं ते गेटवरती थांबले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना रणजितसिंह असं म्हणाले की कोणताही पोलिसांचा फौज फाटा न घेता मी एकटा आलोय. ज्यांनी ज्यांनी मला आव्हान दिलं ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी इथं मला यायला पाहिजे होतं. मी समोर येतो तेव्हा ते कुठे बिळात लपून बसतात का? तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी इथं आलोय. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही इथं यायला हवं होतं. हे बिळात जाऊन बसतात आणि कार्यकर्त्यांना पुढे करतात. इतकंच नाही तर ते असं म्हणाले की मला फलटणचा विकास करायचा आहे, पण सतत एकटं भेटा अशी आव्हानं दिली जातात. मला काय गोळ्या घालायच्यात, काय करायचंय ते तुमच्या मनात असेल ते एकदा करून दाखवा. तुमची इच्छा पूर्ण करण्याकरिता मी संरक्षणाशिवाय इथं आलोय. रणजितसिंहांच्या या धडाकेबाजी रिएक्शनची सगळीकडे चर्चा होते. साखरवाडीमध्ये रामराजे यांनी फलटणच्या तरुण महिला सभापतींवरती अयोग्य भाषेत टीका केली असा आरोप रणजितसिंहांनी केला. त्यावरती सुद्धा ते असं म्हणाले, साखरवाडीमध्ये रामराजे यांनी फलटणच्या तरुण महिला सभापतींवरती अयोग्य भाषेत टीका केली असा आरोप रणजितसिंहांनी केला. त्यावरती रणजितसिंह असं म्हणाले की महिला लोकप्रतिनिधींविषयी अशा प्रकारचे शब्द वापरणं किंवा त्यांच्यावरती पातळी सोडून टीका करणं हे सुसंस्कृत राजकारणाला शोभणारं नाहीये. रामराजेंचा सुसंस्कृतपणा कुठे गेला? त्यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांना शंड म्हटलं तरीही कार्यकर्ते निमूटपणे ते ऐकून घेतात. त्यांच्या कार्यकर्त्यांनाही काही स्वाभिमान उरलेला नाहीये अशी आक्रमक भूमिका त्यांनी माध्यमांसमोर मांडली. रामराजे सभेमध्ये असंही म्हणाले होते की लोक माझे आहेत, मी त्यांच्या शिव्याही खाईन पण मुच्छडच्या शिव्या खाणार नाही. या मुच्छडला आता सुट्टी नाही. पण अशी वाक्य जेव्हा राजकीय पटलावरती येतात तेव्हा राजकारणाचा दर्जा कसा खालावत चालला याचा प्रत्यय येतो. आता सातारा म्हटलं की यशवंतराव चव्हाण, विलास काका उंडाळकर, अभयसिंह भोसले आणि आत्ताचे पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या अभ्यासू आणि संयमी नेत्यांची नावं डोळ्यासमोर यायची. पण आता मात्र साताऱ्याचं राजकारण बदलताना दिसतंय. दोन्ही निंबाळकरांमध्ये झालेल्या प्रकरणामागे फक्त एक आव्हान किंवा वक्तव्य कारणीभूत नाहीये, तर यामागे फलटणमधील वर्षानुवर्ष चालत आलेली राजकीय वर्चस्वाची लढाई सुद्धा आहे. फलटणचं राजकारण हे गेल्या अनेक दशकांपासून निंबाळकर घराण्याभोवतीच फिरत आले. रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रदीर्घ काळ फलटण आणि सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवलंय. साखर कारखानदारी, पाणी वाटपाचं राजकारण, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा या सगळ्यांचं नेतृत्व, या सगळ्यांवरती रामराजेंची पकड राहिली आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून फलटण आणि माढा लोकसभा मतदारसंघामध्ये स्वतःचा राजकीय स्थान मजबूत करण्यास सुरुवात केली. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये माढा मतदारसंघातून विजय मिळवून खासदार झाल्यानंतर रणजितसिंह यांनी रामराजेंच्या पारंपरिक वर्चस्वाला थेट आव्हान दिलं. त्यामुळे या दोघांमधला संघर्ष हा फक्त एका पक्षाचा दुसऱ्या पक्षाशी असणारा संघर्ष उरलेला नाहीये, तर हा संघर्ष एका राजकीय पार्श्वभूमीतून आलेल्या दोन नेत्यांमधला स्थानिक सत्तेचा आणि तिथल्या वर्चस्वाचा संघर्ष राहिलाय.
मग कारखान्याचे भागधारक असतील की पाण्याचं नियोजन असेल, विकास कामांचं क्षेत्र असेल आणि मग स्थानिक संस्थांवरची सत्ता असेल, या सगळ्या मुद्द्यांवरून या दोन्ही गटांमध्ये साडके खटके उडालेले बघायला मिळतात. एखादा नवीन राजकीय नेता तिथल्या प्रस्थापित असलेल्या सत्तेला जेव्हा आव्हान देतो, तेव्हा प्रस्थापित असलेली सत्ता आपली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी नेहमी आक्रमक होताना बघायला मिळते, जे की रामराजेंनी केलं. तेच दुसरीकडे नव्याने जे काही उदयास येणारे नवीन गट असतात, ते आपले ताकद दाखवण्यासाठी अशा स्टंटचा वापर करतात. गजानन चौकातील बुलेट राईड ही याच राजकीय ताकदीच्या प्रदर्शनाचा एक भाग होती. या आधी सुद्धा रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या व्हॉट्सअपला एक स्टेटस ठेवलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की जोपर्यंत राजा पटावरती टिकून आहे तोपर्यंत खेळ संपलेला नाहीये. आणि हा इशारा सुद्धा रामराजे नाईक निंबाळकर यांनाच होता असं बोललं गेलं. कारण रणजित सिंह हे नेहमी रामराजे यांची सत्ता, फलटणमध्ये असणारं वर्चस्व उकडून टाकण्याच्या प्रयत्नामध्ये असतात, ज्याला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची नेहमी साथ मिळते. आणि म्हणूनच गोरे आणि रणजित सिंह यांना शह देण्यासाठी रामराजे कोणत्या ना कोणत्या सभेमध्ये आपण कसे टिकून आहोत आणि बाकीच्यांवरती कशी टीका करता येईल यासाठीचा स्पेस शोधत असतात. या संपूर्ण घडामोडींचा आपण तटस्थपणे आणि सखोलपणे विचार केला तर काही महत्त्वाचे निष्कर्ष समोर येतात. पहिला निष्कर्ष असा की आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटणमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होणार आहे. दोन्ही गट आपापल्या कार्यकर्त्यांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी आणि स्वतःचं वर्चस्व दाखवण्यासाठी अशा आक्रमक पवित्रांचा वापर करताना दिसतात. दुसरा निष्कर्ष असा की लोकशाहीतील संवादाची जागा आता आव्हानं आणि प्रतिआव्हानांनी घेतली. जनतेचे प्रश्न, दुष्काळी भागातील प्रश्न, पाणी, शेतकऱ्यांचे प्रश्न, रोजगारी यांसारख्या मूलभूत मुद्द्यांवरती चर्चा होण्याऐवजी कोणी कोणाला आव्हान दिलं आणि कोणी बुलेटवरून राईड मारली यावरच राजकीय चर्चा ही केंद्रित झालेली बघायला मिळते. राजकारणामध्ये आक्रमकता असावी का? तर जरूर असावी, पण ती विचारांची आणि विकासाची असावी. राजकीय नेत्यांनी एकमेकांना आव्हानं देताना ती विकासाच्या मुद्द्यांवरती, केलेल्या कामांवर आणि जनतेच्या प्रश्नांवरती द्यायला हवीत, ना की एकट्याने चौकात या अशा प्रकारची. आणि राजकारणातल्या मोठ्या नेत्यांच्या अशा भांडणामुळे स्थानिक नेत्यांमध्ये सुद्धा दरी निर्माण होते, ज्यामुळे त्यांच्या सुद्धा संघर्ष होऊन त्याचा परिणाम हा स्थानिक लोकांच्या कामावरती आणि तिथल्या विकासावरती होतोय, जे की लोकशाहीसाठी खूप मारक आहे. तुम्हाला या दोघांच्या वैराबद्दल काय वाटतं? यांच्या भांडणामध्ये फलटणचा विकास मागे राहतोय का? कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच राजकीय विश्लेषणांसाठी कट टू कट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.